आता श्रावणी महिना श्रावण महिना सुरू झालेला आहे। पहिला सोमवार आहे। तुम्ही कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला आलात, अनवाने आलात, पायी पायी आलात। कपर्दिकेश्वराकडे तालुक्याच्या जनतेसाठी काय प्रार्थना कराल? आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ब्रह्मांडाचं खरं तर 33 कोट्याचं कोटी परमेश्वराचं सर्वोच्च स्थान हे महादेवाला आहे। देवाचा देव महादेव म्हटलं जातं आणि माया पृथ्वीवर सगळ्यात मोठी पूजा ही महादेवाचीच होते। आणि आज श्रावण चालू झालेला पहिला सोमवार आहे। आपण नशिबवान आहे की कपर्दिकेश्वर जे आहे हे पुरातत्व व्यवस्थेचं सगळ्यात जुनं मंदिर आहे। या मंदिरावर त्या काळामध्ये पहिल्यांदा एकदा वीज पडली होती, परंतु इथे या मंदिराला सावरायचं काम कपर्दिकेश्वर देव धर्म संस्था विशेषत्वाने त्याचे सर्व भक्तगण भाविकांनी या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे आज स्वरूप उभं केलेलं आहे। भाविकांची वर्षानुवर्षे या ठिकाणी भावना वाढत चाललेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो की कलात्मक पिंडी या ठिकाणी तयार झालेले आहे। हे वैशिष्ट्य आपल्या असल्या या देवस्थानचं आहे। देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य अनिल या ठिकाणी स्वागतासाठी उभे आहेत, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या तालुक्याला एक वेगळ्या पद्धतीची परंपरा आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला। आई शिवाई मातेबरोबर घुगडेश्वराचा सुद्धा अभिषेक, घुगडेश्वर म्हणजे साक्षात महादेव, तिथे सुद्धा अभिषेक आई जिजाऊ मातेने दर सोमवार जाऊन केला। त्यामुळे महादेवाचं व्रत आणि त्याच्या असलेल्या बाबतीतल्या भावना ह्या अतिशय ह्या संपूर्ण विश्वभरामध्ये अतिशय तीव्र आहेत। सर्वांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देतो आणि खरं तर महाराष्ट्राच्या आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम सर्वसामान्य आम जनता आणि शेतकरी बंधू भगिनी या सर्वांना उदंड आयु आरोग्य मिळावं इच्छित असलेल्या सर्व गोष्टी परमेश्वराने सर्वांच्या पूर्ण कराव्यात आणि म्हणून अनवानी पायाने जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि विनम्रपणे परमेश्वराला साकडं घालायला आलोय की हे परमेश्वरा दया करा, जेवढं होता येईल तेवढं ऐश्वर्य आणि सुखाचं आयुष्य या सर्वसामान्य कष्टकरी जनतेला दे की ज्यांच्या कष्टावर खरं तर या विश्वाचं स्वरूप उभं आहे। या सर्वसामान्य जनतेसाठी आणि भक्तगणासाठी मनोभावे कपर्दिकेश्वरी प्रार्थना करतो आणि आज या चांगल्या प्रसंगी मला दर्शन करण्याचा योग आला। मी स्वतःला भाग्यवंत समजतो। हर हर महादेव। अनिल शेठ, तुमची काय मागणी असेल? तालुक्याचे आमदार पहिल्या सोमवारी कपर्दिकेश्वर दर्शनाला आलेले रामकृष्ण हरी आमदार साहेब या ठिकाणी दर्शनासाठी अनवानी आले आणि महादेवाचं दर्शन घेतलं। बाकी कुठली अशी हे नाही, कारण ब वर्ग हा आपल्याला आमदार साहेब मिळालेला आहे आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न केले त्याच्यासाठी। तर ब वर्गाचा अ वर्ग दर्जा मिळावा यासाठी आमदार साहेबांनी या मंदिरासाठी सहकार्य करावं। आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी नदीच्या पलीकडं आपलं क्षेत्र आहे देवस्थान, त्या ठिकाणी मोठं काम चाललेलं आहे ब वर्ग दर्जातून। त्या पलीकडे जाण्यासाठी पूल जो आहे तो एकदम सिंगल आहे आणि जुना आहे, तर तो मोठ्या प्रमाणात मोठा पूल व्हावा अशी मी आमदार साहेबांना मागणी करतो, त्यांनी करावी। धन्यवाद। ओम नमः शिवाय।
असंच हो ताई हो ऐका ना तुम्ही थोडं मागे सरा करा ना माझं थोडं तुम्ही पुढे या ना बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.